तालुका काँग्रेस कमिटी कोंढाळी तालुका काटोल जिल्हा नागपूरच्या वतीने घेण्यात पत्रकार परिषदेत समोर आलेली माहिती आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर यांची रिपोर्ट। होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत काटोल नगर पंचायत व कोंढाळी नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक पक्षनिष्ठ कार्यकर्ते तसेच तालुका पदाधिकारी यांच्या सोबत कुठलीही चर्चा न करता व त्यांना विश्वासात न घेता स्थानिक निवडणुकीकरिता ज्यांचा काँग्रेस पक्षासोबत कुठलाही संबंध नाही अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन एकनिष्ठ व वर्षानुवर्षे पक्षाच्या बिकट समयी ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष टिकवून ठेवण्यासाठी कार्य करत राहिले अशा कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम या निवडणुकीत पक्षाच्या वतीने झाले आहे। त्यामुळे झालेल्या प्रकाराचा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक विचारधारा असलेला पक्ष आहे व इथे कुठल्याही प्रकारची व्यक्तिनिष्ठा पाळल्या जात नाही। पण आताच्या घडलेल्या घडामोडीमुळे इथे असे लक्षात येते की पक्षामध्ये पक्षापेक्षा व्यक्ती विषयत्वाला महत्त्व आलेले दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही सामूहिक निषेध करतो। जर पक्षाने आम्हाला समजले नाही तर आम्ही सामूहिक पदाचे राजीनामे देऊ असे बोलण्यात आले। कोंढाळी येथील काँग्रेस पदाधिकारी यांच्या नाराजगीचा सूर आहे। पदाधिकारी यांना विचारात न घेता सीटा वाटपावरून नाराजगी आहे। कोंढाळी येथील गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी काम करणारे स्थानिक पदाधिकारी यांना डावलून नवीनच लोकांना विचारून नगर परिषदेच्या तिकिटावरून नाराजी व्यक्त केली जात आहे अशी माहिती तालुका पदाधिकारी सतीश चौहान, कोंढाळी सर्कल प्रमुख रमण ठाकरे, भूमिपुत्र पाटील, रणजित गायकवाड, पंचायत समिती सदस्य अरुण भाऊ यांनी सांगितले। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। करा सुरू। माझे नाव अकबर का सरवर का पठाण, राहणार मी कोंढाळी, वार्ड क्रमांक 3। मी काँग्रेसमध्ये 10 ते 15 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करून राहिलो। तो आमच्यापाशी जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आहे। तर हे असून आणि हे काँग्रेस कमिटीमध्ये जे बी होऊन राहिलं तिकीट वाटप हे ते, तर आम्हाला काहीच माहिती नाही, यांना बी काही माहीत नाही, तर यांना बी काही माहीत नाही। तो याबद्दल आम्ही उद्या आमच्यापाशी लोक येऊन राहिले तर विचारून राहिले तर आम्ही का सांगावं, कोणाला का बोला, कोणाला काम आला, कोणासंग भेटायचं आहे तो कोणापाशी जाव, कोणापाशी जाव, कोणाला का म्हणा, आम्हाला हे वाटून नाही राहिलं। अशी आमची इच्छा आहे का काँग्रेस कमिटी कुठून तयार केली बाबा, दुसरी तयार कुठून झाली, आमच्या जिल्हा अध्यक्षाला माहीत पाहिजे, तालुका अध्यक्षाला माहीत पाहिजे, तो आपलं काम ते शहर अध्यक्षाला माहीत पाहिजे। यांना बी काही यांना विचारून राहिलं हे बी म्हणते आम्हाला माहीत नाही, तर आता आम्ही विचारावं कोण आले, तर एवढं म्हणणं आहे माझ्या। सदस्य असताना यांनी ज्या तिकीट वाटपाचा जो घोळ झालेला आहे, कोणताही पदाधिकारी असो काँग्रेसचा, तालुका अध्यक्ष असो किंवा शहर ग्रामीण अध्यक्ष असो किंवा जे पदाधिकारी नेमले गेलेले होते, त्यांचा कोणत्याही प्रकारच्या मीटिंग किंवा आढावा न घेता यांनी आपसातच आपल्या एका गटाने हे वाटप केलेलं आहे। आणि त्या वाटपामध्ये काही असे चेहरे त्यांनी नवीन तयार केलेले आहे का ते त्यांचा कधीही त्या पक्षाशी तालुक नसताना आणि बाहेरून आणलेले जे चेहरे आहेत त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे। आणि ह्या तिकिटीच्या याच्यामध्ये पक्ष ह्या इतका तळागाळात गेलेला आहे की आपल्याला पक्षाची बांधणी करताना आपल्याला खूप मोठा सामना करावा लागेल पुढे जाऊन। आणि आपल्या पक्षाची बांधणी करत असताना आपण आपले जे कार्यकर्ते आहेत, जुने जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार न करता यांनी जे तिकिटाचं वाटप करण्यात आलं आहे, त्यामुळे पक्षाला याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या पुढील याच्यासाठी धोका निर्माण तयार झालेला आहे। आणि अशा पद्धतीनं ह्या काळ चालत राहिला किंवा कार्य चालत राहिलं तर पक्षाला भविष्यात मोठी हानी होऊ शकते असं माझं मत आहे। काँग्रेस प्रदेश कमिटी जी आहे त्याचे काय म्हणणं याच्यावर? आता आम्ही इकडून पाठवू, त्यांना माहितच नाही ना, आता त्यांच्याकडे पाठवू,
बरं साधा आम्हाला कोणाला एकदम द्या, कोणाला तुम्ही मेंबर निवडले आहे का, तुमची काय पोझिशन आहे, तुम्हाला काय करावं लागेल, आपण सगळे बसून काँग्रेसची काय नीतिमत्ता राहील हे ठरवायला पाहिजे ना. आपण दुसऱ्यांसोबत बसायचं की नाही बसायचं, आपले निवडून येण्यासाठी काय पाहिजे याच्यावर काहीच चर्चा नाही. त्यांनी म्हटले त्यांना रजा देऊन द्यायचे अशा थोडी होते. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना जी काही घडामोड घडायला पाहिजे होती ती घडल्या गेलेली नाही. काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीनं इथं उभा होता तो उभा करत असताना जे स्थानिक पातळीवर आम्ही काम करणारे कार्यकर्ता मंडळी होतो ते करत असताना सगळ्यात आधी या मंडळीमध्ये काँग्रेसचं अस्तित्व कमी झालेलं होतं. ते नव्यानं सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वर्षी PDC पंचायत समिती मेंबर म्हणून औरंगाबाद वैके निवडून आले. त्यांचा कार्यकाळ चालू होता त्या दरम्यान सुद्धा त्यांना डावललं गेलं. त्यानंतर आता ही जी काही निवडणूक इथं येऊ घातलेली आहे आता या निवडणुकीच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीचा कशाचीच म्हणजे साधी एक मीटिंग सुद्धा बोलवून सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी विचारात घेतलं गेलेलं नाही की अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आहे, या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्षांचं म्हणणं आहे, जिल्हा काँग्रेस कमिटीवर कार्य करणारी मंडळी आहे या ठिकाणी, यांचं मत कुठंतरी विचारात घेणं या ठिकाणी ग्राह्य होतं. पण ते कुठंच घेतलं गेलं नाही. त्यांना विचारलं सुद्धा गेलं नाही की या ठिकाणी आपल्याला जे 17 मेंबर आज ते त्यांच्या पद्धतीने मांडले गेलेले आहेत तर हे मांडायचे की नाही मांडायचे या माध्यमातून काय गावामध्ये निष्कर्ष निघेल, कशा पद्धतीने आपण आपल्या पक्षाला वाढवू शकतो अशी कुठलीही भावना, कुठलाही निष्कर्ष किंवा कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली नाही. चर्चेविना हे संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलं गेलं आणि ते उभं झाल्यानंतर आज असं आम्हाला नजरसनास येऊन राहिलं का जे स्ट्रक्चर आहे हे पूर्णपणे लंगड्यांच्या आधारावर म्हणजे बुगड्या हातात घेऊन तयार केलेलं स्ट्रक्चर आहे. ते केव्हा कोलॅप्स होऊन पडेल हे सांगता येत नाही. म्हणजे याच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष वाढेल याची शाश्वती अजिबात नाही. काँग्रेस पक्ष पूर्णपणे रसातळाला जाईल हेच या सगळ्या प्रकारातून निदर्शनास येऊन राहिले. भाजपला फायदा मिळणार ना, वोट डिवायडेशनचे फायदे तर मिळणारच आहे ना. याच्यामुळे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ दिवस रात्र मेहनत करून राहुलजी गांधी जे मेहनत घेऊन राहिलेले आहे भाजपाला वेगळे ठेवण्यासाठी, पण ह्या झालेल्या प्रकारावरून असं वाटते की त्या नेत्याचं सोबत काही देणं घेणं नाही, त्याच्या विचाराशी देणं घेणं नाही. इकडे आपली बाजू मांडून काँग्रेसला नुकसान झालं तरी चालेल अशा प्रकारची भूमिका इथे दिसत. पदं जर देत असताना पदांचा विचारच केला जात नसेल तर ते पदांना ठेवून करायचं काय? पदांचा उपयोग एक प्रकारची बीजेपी सोबत हात मिळवली आहे केदार साहेबांची आणि काँग्रेस पक्ष लंबा करण्याच्या मागे लागलेले आहे. ह्या वागणुकीमुळं आम्ही सगळे काटोल तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे आणि कोंढाईचे सुद्धा लोक ह्या सगळ्या याचा निषेध करतो आणि आम्ही सगळे सामूहिक राजीनामे देतात. कारण की आम्ही एवढं सहन करू शकत नाही. आम्ही एवढा मोठा पक्ष वाढवला, आम्ही एवढी रात्रंदिवस मेहनत केली, अशा वेळेला आम्हाला विश्वासात न घेणारे जे संधी साधू लोक आहेत त्यांना नवीन पुढे करून आमच्या याच्यावरती डोक्यावरती हे करणं तर त्याच्यामुळे आम्ही सहन करणार नाही. त्याच्यापेक्षा आम्ही निषेध करून राजीनामे दिली सगळे आणि देणारच झालं आम्ही पाठवलेला आणि हे सगळं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीला सगळ्यांना पाठवून देतात. आज मी शहर अध्यक्ष पदावर असताना मला कोणी कधी विचारणा केली नाही, मला विचारात सुद्धा घेतलं नाही आणि मला येऊन कोणी भेटलं पण नाही. यामुळे माझ्यावर अशी वेळ आली की मला माझा स्वतःचा फॉर्म अपक्ष टाकावा लागला व मला सुद्धा एबी फॉर्म देण्यात आला नाही. म्हणून मी या गोष्टीचा निषेध करतो आणि माझा राजीनामा मी स्वतंत्र फॉर्म नवीन जे बाहेरचे लोक दिले ना जे बी फॉर्म जेव्हा आले त्याच्याकडं पक्षाकडून जे आले ते बी फॉर्म जे जोडले आहे उमेदवारी अर्जाने तर बी फॉर्म देण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? बी फॉर्म जबाबदारी देण्याकरची जबाबदारी ती असते जिल्हा अध्यक्षाकडे, प्रदेश ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षाकडे असते. परंतु त्यांनी केदार साहेबांनी आणि त्यांनी साठगाठ करून आणि जे निष्ठावान पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी आपण पेपरमध्ये आता वाचलं आणि जे जेव्हा पडती बाजू होती पक्षाची त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी धावपळ करून पक्षाचं जिवंत ठेवला येते. अशा लोकांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्ष यांना विश्वासात न घेता त्यांनी आम्हाला एक शब्दही न विचारता परस्पर तिकिटा दिल्या. जे की बीजेपीचे लोक शिवसेनेचे लोक आहेत त्यांना
ज्यांना आपल्या पक्षामध्ये कधीच काम केलेलं नाही अशा लोकांना त्यांनी तिकीटं दिल्या आणि तिकीटं देतील कमी ते आपल्याला नवीन आले तर लोक त्यांचं स्वागतच आहे. परंतु आम्हालाही विश्वासात घेणं जरुरी आहे ना. आम्ही जेव्हा पक्षासाठी एवढ्या दिवसापासून राबत आहे, पक्षाची धुरा सांभाळत आहे, तर अशा वेळेला मी सुद्धा 10 वर्ष तालुका अध्यक्ष होतो. अशा वेळेला मला सुद्धा एक शब्द न विचारणं, आता प्रेझेंट तालुका अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा न विचारणं, आता शहरचे अध्यक्ष आहे रमण ठाकरे यांना सुद्धा न विचारणं आणि आपण बोलणी करणं आणि याच्यामध्ये सरळ सरळ हस्ताक्षेप केदार साहेबांचा दिसते. म्हणजे हे बरोबर नाही. त्यांनी आम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे की आम्ही काँग्रेसचे